नमस्कार भावा बहिणींनो, चला आज आपण झणझणीत बोंबील घालून मेथीची भाजी करणार आहोत. त्यासाठी बघा इथं 8-10 लसणाच्या पाकळ्या, 10-15 हिरव्या मिरच्या घेतल्यात. थोडीशी तिखट करणार आहे मी मेथीची भाजी म्हणून थोड्या मिरच्या जास्त घेतल्यात. अर्धा पळी तेल ठेवलंय. तेल चांगलं तापलं की ह्याच्यात आपल्याला बोंबीलचे तुकडे करून स्वच्छ धुवून घ्यायचं 2दा-3दा. सगळी रेती घाण निघाली पाहिजे तिची. मग ह्याला आपण थोडंसं कुरकुरीत होऊस तर तळून घ्यायचं. गॅस फास्टच आहे आपला. चांगलं परतून घ्यायचं ह्याला. उलतं पालतं केलं लगेच हे सुकलेले बोंबील असतात ना, लगेच हे कुरकुरीत होऊन जातात. तर इथं बघा बोंबल्याला पाणी जास्त ठेवायचं नाही, नुसतं धुवून घ्यायचं 2दा-3दा आणि मग तेलात टाकायचं. कुरकुरीत बी होतात आणि तळून जास्त चांगली चव लागते खायला. तर इथं बघा मस्त असं आपण इथं तळून घेतल्यात बोंबीलला. त्याच तेलात काय करायचं आपल्याला, इथं अर्धा कांदा घेतलाय बघा, बारीक चिरलेला अर्धा कांदा घालून घेते. चांगला कांदा परतून घ्यायचा. कांदा मऊ झाला की मग हिरवी मिरची लसूण घालून घ्यायचा. ह्याच्यामध्ये एक नंबर लागते चवीला. खास मांसाहारी लोकांसाठी तुम्हाला करायला एकदम मस्त झणझणीत नवीन प्रकारची मेथीची भाजी आहे. तुम्ही करीत जरी असला अशा पद्धतीनं करून बघा. तर इथं बघा आपण हिरवी मिरची लसूण मी ह्याच्यात वाटण टाकून घेतलं आहे. आता ह्याला बी चांगलं परतून घ्यायचं. खमंग असा मिरची लसूण परतायला लागलो की खमंग वास सुटते बघा. आता मिरची लसूण झाला परतून. आता ह्याच्यात आपल्याला घालून घ्यायची मेथीची भाजी. चांगली धुवून घ्यायची. मी चिरून घालत नाही बरं का, आपल्या इकडं आमच्या इकडं तर घालीत नाहीत चिरलेली मेथी जास्त. मेथी तोडून चांगली निवडलेली मेथी धुवून घेतलेली. आता बघा अशा पद्धतीनं खालीवरी करायचं, लगेच कमी होऊन जाते मेथी. आता बघा हे झालं का ना, खालचा भाग वरी केला की लगेच हे वाफेमध्ये शिजून जाते. आता बघा लगेच एवढी कमी झाली बघा 2 मिनिटातच. अशा पद्धतीनं करून बघा, मस्त लागते. उन्हाळ्याच्या दिवसात खाऊ वाटत नसलं, जेवण तुम्हाला जात नसेल तर अशा पद्धतीनं बोंबील मेथी करा. आता झाकून मी इथं 2-3 मिनटं ठेवलं आहे. चांगली मेथी मऊ झाली. आता आपण याला एकदा हलवून घेऊ. तर बघा मस्त अशी आपण ह्याला चांगले हलवून काढली बघा. आता आपल्याला ह्याच्यात तळलेले बोंबील घालायचं. मीठ घालते आधी, मग आपण बोंबील घालून घेऊ. तर बघा इथं चवीपुरतं घाला आता मीठ. छोटा अर्धा चमचा मीठ टाकून घेते. बोंबील बी थोडं खारट असतात तर मीठ थोडं कमी टाकते. चवीपुरतं तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाका. हे बघा मस्त असे आपण मीठ घालून बी चांगली ह्याला हलवून घेतली. आता ह्याच्यात बोंबील घालून घेऊ. मस्त आता ह्याला 2-3 मिनटं शिजवायचं. मस्त ह्याच्यात चव आली पाहिजे या बोंबलाची. आता झाकायची काही गरज नाही. असंच हलवत ह्याला थोडं शिजवून घ्यायचं. मस्त लागते बघा. ज्वारीच्या भाकरीबरोबर डाळ भात केला तरी खायला ही तोंडी लावायला बी चांगली लागते. एकदा नक्की माझ्या रेसिपी करत जावा, तुम्हाला नक्की आवडणार आहेत. व्हिडिओ आवडला असला तर तुमच्या मित्रमंडळीत पाठवत जावा. व्हिडिओला लाईक करायला विसरत जाऊ नका. आणि चॅनलवर नवीन असलाल तर गावठी रेशमाला सबस्क्राईब करून ठेवा. बेल आयकन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला लगेच माझ्या रेसिपी अपलोड केल्याबरोबर भेटतील. आता बघा झाली तयार. खा लवकर करून, व्हिडिओला लाईक करून आणि सबस्क्राईब करून जावा.